श्रीरामपुरात 3 गावठी पिस्तुलांसह 4 आरोपींना अटक, पोलिसांची मोठी कारवाई। श्रीरामपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 गावठी पिस्तूल, 3 मॅगझीन आणि 10 जिवंत काडतुसांसह 2 आरोपींना अटक केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या पथकाने शहरातील वॉर्ड नंबर 2 मित्तलनगर पुलाजवळ सापळा रचून MH12 LD 7338 क्रमांकाच्या इर्टिका गाडीतून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शहा, नमीद खान यांच्या ताब्यातून 3 गावठी पिस्तूल, 3 मॅगझीन आणि 10 जिवंत काडतुसे आणि इर्टिका गाडी असा एकूण 7,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गावठी पिस्तूल प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शहा हा श्रीरामपुरात नदीम खान 40 गाव येथील रहिवासी असून हे दोन्ही आरोपी सर्राईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात प्रत्येकी 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी ज्यांच्यासाठी हे गावठी पिस्तूल आणले होते त्या बेलापूर येथील ऋतुराज दानी आणि नंदकिशोर शिरसाट या दोघांसह पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी दिली आहे। सोमनाथ वागचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, सचिन धनाड, पोलीस नाईक काका मोरे, अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पटारे, नितीन शेलार, अजय अंधारे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे तसेच दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके, ज्ञानेश्वर गायके, अक्षय भोई, राहुल अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे आदी अधिकारी अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा। यासारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज पहाटे श्रीरामपूर शहरामध्ये एका इर्टिका गाडीमध्ये येथील जो आरोपी आहे बबलू इम्तियाज अजीज शहा, वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, हा काही अग्निशस्त्र किंवा देशी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून त्यांच्या समक्ष ही गाडी ताब्यात घेतलेली आहे। ही गाडी ताब्यात घेऊन तिची बारकाईनं गाडीची आपण चौकशी केली, त्या ड्रायव्हरची चौकशी केली, त्या गाडीची झडती वगैरे घेतली असता त्यामध्ये एकूण 3 अग्निशस्त्र अर्थात 3 देशी कट्टे, त्याशिवाय 3 जिवंत, 3 मॅगझीन आणि 10 काडतुसे मिळून आलेली आहे। ही गाडी, देशी कट्टे, मॅगझीन आणि काडतुसे हे सर्व आपण जप्त केलेलं आहे। त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्यातील हे दोनही जे मुख्य आरोपी आहेत बबलू उर्फ इम्तियाज अजीज शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शाबीर खान हा 40 गाव या ठिकाणचा आहे। या दोघांना आपण अटक केलेली आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये यांनी ही जे दोघं अग्निशस्त्र आहेत, 3 अग्निशस्त्र आहेत, हे त्यापैकी एक अग्निशस्त्र हे बेलापूर येथील 2 तरुणांसाठी खरेदी केल्याचं आणि त्यांना विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे त्या दोघही तरुणांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे। बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते, त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते, या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी SDPO श्रीरामपूर श्री जयदत्त भवर, त्याशिवाय PI श्रीरामपूर सिटी श्री देशमुख हे करत आहेत। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।